काय स्थिती आहे जखमींची? SPL एनर्जीमध्ये जो काही स्फोट झाला त्यामध्ये दुर्दैवाने 19 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 17 कामगार या ठिकाणी ॲडमिट आहेत. आत्ता तरी सगळ्यांची जी परिस्थिती आहे ती क्रिटिकलच आहे. मी स्वतः त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती बघितली. मरीन सिटी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने खूप शर्तीचे प्रयत्न करून या ठिकाणी त्यांना उत्तम उपचार दिलेले आहेत. पण मला आत्ता जी डॉक्टरांनी माहिती दिली त्याप्रमाणे अजून बराच काळ हे उपचार त्यांना द्यावे लागणार आहेत. कारण अशा केसेसमध्ये 3 आठवड्यानंतर देखील कधीकधी इन्फेक्शन होतात किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात. पण जे काही बेस्ट प्रोटोकॉल्स आहेत ते वापरून त्यांना ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. एकूणच आपल्याला कल्पना आहे की या केसमध्ये पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे. 21 लोकांवर FIR दाखल केला आहे. 11 लोक अरेस्ट केलेले आहेत. मॅनेजिंग डायरेक्टर सहित सगळे प्रमुख लोक आता अटकेमध्ये आहेत. काही लोक फरार आहेत. त्यांनाही शोधण्याचं काम चाललेलं आहे. कंपनीच्या वतीने जे काही मृत आहेत त्यांच्याकरता 75 लाख रुपयाचं त्या ठिकाणी त्यांनी कम्पेन्सेशन दिलं आहे. CM फंडातनं 5 लाख रुपये आणि PM फंडातनं 2 लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांच्याकरताही 25 लाख रुपये कंपनीने दिलेले आहेत. पण एकूणच तिथली सगळी परिस्थिती पाहता आणि मागच्याही काळात काही घटना घडलेल्या आहेत त्या पाहता या संपूर्ण प्रक्रियेकडे एक पुनरावलोकन करून बघण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं हे कायदे तसे केंद्र सरकारचे आहेत आणि पेसोच्या अंतर्गत हे सगळं येतं. तथापि राज्याच्या वतीनं या कायद्यांमध्ये काय बदल केला पाहिजे, प्रोसेसेसमध्ये काय बदल केला पाहिजे आणि काही प्रोसेस ज्या आहेत या ऑटोमेशनकडे नेल्या पाहिजेत अशा पद्धतीचा एक नीट अभ्यासपूर्ण असा रिपोर्ट आम्ही केंद्र सरकारकडे पाठवून आत्ताच्या प्रोसेसेसमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. कारण हे इतके तीव्र ज्वलनशील अशा प्रकारचे पदार्थ आहेत की अगदी बॉक्स हातून पडला तरी त्या ठिकाणी स्फोट होऊ शकतो. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी याची ज्वलनशीलता असल्यामुळे यातल्या काही गोष्टी या मनुष्यरहित अशा पद्धतीने करता येतील का याही दृष्टीने लक्ष दिलं गेलं पाहिजे. ऑटोमेशन पूर्णपणे बाकी गोष्टी या जे काही आपले लेबर आहेत, ह्युमन लेबर आहेत त्यांच्या थ्रू होतील. पण ज्या अगदी क्रिटिकल गोष्टी आहेत जिथे ज्वलनशीलता अति तीव्र आहे त्या ठिकाणी प्रोसेस ऑटोमेशन करता येईल का अशा पद्धतीचाही पुढच्या काळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. त्याही दृष्टीने आपले जे अधिकारी आहेत ते त्याचा अभ्यास करून एक त्याचा अहवाल तयार करून केंद्राला आम्ही पाठवणार आहोत.